खरं तर त्यांनी सागर बंगल्यावर आमचा बाप बसला आहे असं सांगून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस साहेबांचा नावाचा वापर करून पोलिसांना धमकवायचा आणि महाराष्ट्रातील जनतेला धमकवायचा आणि सत्तेचा कसा माज असतो हे दाखवायचं काम केलं आहे। मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आज मी त्यांना विनंती करतो की हा नितेश राणे याचा आमदारकीचा राजीनामा घेऊन याला देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकवलं पाहिजे। खरं तर गृह मंत्रालयात जर वेळीच याचा बंदोबस्त केला असता तर यांनी संविधानाची आणि कायद्याची पायमल्ली यापूर्वी कधी करायची हिंमत झाली नसती। खरं तर तुम्ही बघितलं असेल तर शिवछत्रपतींचा फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा हा पुरोगामी महाराष्ट्र याचा यूपी बिहार करण्याचा कट नितेश राणे आणि भाजपच्या लोकांकडून वारंवार करताना दिसत आहे। भाजपचे प्रत्येक सगळेच नेते म्हणजे तुम्ही राम कदम असतील तर ते पोळी पळवण्याची भाषा करतात, तुम्ही तो सुधाकर परिचारक असतील त्यांचे आमदार कोल्हापूरचे ते म्हणले होते की सैनिक सीमेवर ड्युटी करतात आणि यांच्या महिलांना इथे दिवस जातात। अशा घाणेरड्या प्रकारची त्यांचे राज्यपाल येऊन म्हणतात की सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा फुले असतील यांचं लग्न 7व्या-8व्या वर्षी झालं, मग तेव्हा ते काय करत असतात। तुम्हाला एवढ्या पंचायत काय पडल्या? आज राज्य सरकार महागाईवर बोलत नाही, स्त्रीच्या अत्याचारांवर बोलत नाही, महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही। एवढे खड्डे महाराष्ट्रामध्ये झाले, या सगळ्या मुद्द्यांचं साईडला ठेवून आणि खरं तर सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे शिवछत्रपतींचा पुतळा जो आता तो विडंबना झाली तो पुतळा कोसळला, या सगळ्या वातावरणाला बगल देण्यासाठी जाणून बुजून हे मॅटर पुढे आणलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि यामध्ये सर्व राज्य सरकारचे मंत्री देखील मला थेट आरोप आहे की त्यांच्या इशाऱ्यावर नेतृत्व होते। आणि त्याच्यानंतर भाजपचा जो दुसरा त्यांचा अल्पसंख्याकचा अध्यक्ष आहे तो अचानक तो बाडगा आज प्रकट झाला आणि नितेश राणे तू माझ्या मुलाची चिठ्ठी एवढा आहे, तुझी हाईट एवढी आहे, हे सगळे स्क्रिप्टेड बोलू लागला। तर त्या बाडग्याला माझं आव्हान आहे की एवढे दिवस मुस्लिमांवर अन्याय होत होते, तू अल्पसंख्याक आयोगाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होता तेव्हा कुठं झोपला होता? आणि या महाराष्ट्रातील हिंदू भाऊ इथला हा हिंदू समाज नेहमीच सगळ्यात मोठा सेक्युलर राहिलेला आहे। याने नेहमीच इथल्या मुस्लिम समाजाच्या लोकांना लहान भाऊ म्हणून त्यांनी त्यांचं नेहमीच संरक्षण केलं आहे। आणि तुमच्या त्या वक्तव्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातील संतप्त बहुजन हा संतप्त झाला होता आणि ही गोष्ट भाजपला कळल्यानंतर हा अल्पसंख्याक समाजातला हाजी अराफत हा त्यांच्या पक्षातला बाडगा तो शहानवाज हुसेन आणि तो पहिले कोण होता त्यांचा मुख्तार अब्बास नकवीचं एक नवीन व्हर्जन महाराष्ट्रात बघायला मिळते। तो आज येऊन रात्री बोलत होता। हे एरवी नितेश राणेंना काही बोललं तर कुत्र्यासारखा अंगावर चावकडून जाणारे नितेश राणे आज त्या एक पत्रकारांनी रात्री मुंबईत प्रश्न विचारला की तुमचा तो बाडगा तुमच्याबद्दल असा बोलला पक्षाचा, तो नितेश राणे त्याला म्हणतो की आम्ही आमच्या पक्षातलं मॅटर आहे, आम्ही आमच्या पद्धतीने प्रदेशापेक्षा समजतो। याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की महाराष्ट्रात चाललंय काय, कसली खिचडी पकवायचं काम होते। फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा हा पुरोगामी महाराष्ट्र आशन करण्याचा प्रयत्न कुणाकडून केला जातोय? या सर्व प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांनी जनतेबरोबर गुलीगत धोका केलेला आहे आणि ही जनता येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या बुक्कीत टिंगूळ आणेल हे मी सांगतो आणि याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मी मागणी करतो।